माननीय मुख्यमंत्र्यांनी सूचना दिल्या आहेत सर्व मंत्री महोदयांना की तातडीनं नुकसान जे झालं आहे शेतकऱ्यांच्या अवकाळी पावसामुळं तातडीनं कलेक्टरकडे बैठक लावाव्या, तातडीनं सर्वेक्षण करावं आणि हा रिपोर्ट तातडीनं सरकारकडे सादर करावा, जेणेकरून सर्व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देता येईल. जे 14 एप्रिल आहे नागपूरला दीक्षाभूमीचं जे स्थळ आहे, या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर येणारे जी गर्दी आहे, जे आपले भाविक आहे, या ठिकाणी आपलं संविधान चौक आहे आणि ड्रॅगन पॅलेस आहे, या सर्व भागामध्ये ज्या ज्या ठिकाणी आंबेडकर जयंती साजरी होणार आहे त्या ठिकाणी पोलीस व्यवस्था चोख राहावी, भाविकांना कुठलाही त्रास होऊ नये याची आम्ही काळजी घेतो आहे. जी बैठक आहे सोबतच हनुमान जयंतीची या ठिकाणी शोभायात्रा असणार आहे त्याबद्दल या ठिकाणी चर्चा करणार आहोत. मी रात्री मुनगंटीवार साहेबांचं संपूर्ण त्यांचं भाषण ऐकलं. भाषणाला ट्विस्ट करण्यात आलाय, भाषणाला ट्विस्ट करण्यात आलं. त्या भाषणात कोणतरी उल्लेख केला की मुनगंटीवार साहेबांचं प्रमोशन झालं पाहिजे. आता त्यावर त्यांनी बोलले, याचा अर्थ असा नाही की सरकारबद्दल त्यांची काही भूमिका वेगळी आहे, सरकार बदलाची आहे वगैरे काही भूमिका नाही आहे. मुनगंटीवार साहेबांनी पहिल्या भाषणात जे काही बोललं गेलं कुणी त्याच्यावर त्यांनी बिस्किट टिप्पणी केली. काही